वडवली दोन पॉवरफुल योद्ध्यांमध्ये ही मॅच आहे। खूप मोठा इतिहास आहे या दोन्ही गावांना क्रिकेटचा आणि खूप मोठे खेळाडू या गावांमधून तयार झालेले आहेत। अशी दोन गावं एकमेकांच्या समोर आता उभे ठाकलेले आहेत, निळजे विरुद्ध वडवली। आजही आपण पाहतो या दोन्ही गावातील संघ जे रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील अत्यंत मातब्बर आहेत, कारण या खेळाडूंनी जो वारसा निर्माण केलेला आहे तोच वारसा पुढे घेऊन जाणारे अनेक दमदार खेळाडू तयार झालेले आहेत। अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय, गोलंदाज वाईट्स। तर या ठिकाणी जो ज्या अनुमान निळजे संघ खेळतो त्या निळजे संघाला जे 5 गोलंदाज वापरले जातील त्या प्रत्येक गोलंदाजाला विकेट हॅट्रिक साठी दत्ताशेठ पाटील यांच्याकडून 777 रुपयाचं कॅश प्राइज असेल। सर थँक्यू जगदीश सर। चला सत्यवान म्हात्रे महेंद्र पाटील ही जोडी मैदानामध्ये लॉंग ऑफला खेळलेला हा फटका कबरला क्षेत्ररक्षक अडवेल तिथे 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत या षटकामध्ये आणि धावांबरोबर धावफलकावरती 4 धावांची नोंद होईल। षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना जनार्दन गोलंदाजी मार्कवरती। आपण चर्चा करत होतो की हे जुने खेळाडू आहेत, 40 वर्षाखालील वरील खेळाडू आज रेग्युलर क्रिकेट पासून ते बाहेर आहेत, परंतु आपल्या क्रिकेट जीवनाला त्यांनी खरं तर थोडासा विराम दिला होता आणि अशा परिस्थितीमध्ये 40+ स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या खेळाडूंना मैदानामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे। खरं तर क्रिकेटच्या अत्यंत खडतर काळामध्ये क्रिकेट खेळलेले हे खेळाडू आहेत आणि म्हणून त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे। तर याच दरम्यान आमचे वाकळणगावचे माजी सरपंच अनिल शेठ भोईर यांचं आगमन झालंय। त्याचबरोबर नागाव गावचे आमचे 40+ एक अत्यंत चांगले खेळाडू आणि कॅप्टनची भूमिका बजावणारे मोतीराम पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय। सहर्ष स्वागत। पहिल्या षटकामध्ये 5 धावा धावफलकावरती आहेत वडवली संघ आणि क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त पहिला फलंदाज बाद। एकच भाई आमचा अर्जुन भाई, समाज कार्याला तोडत नाही कामी करतोय इशाऱ्यावर। अर्जुन भाई हा एक नंबर नाव गज रायगड ठाण्याभर। अर्जुन भाई हा एक नंबर नाव गज रायगड ठाण्याभर। थँक्यू। जर ज्यांच्या सर नावाचा उल्लेख केला, खऱ्या अर्थाने आज जे 40+ क्रिकेट आहे ते सन्माननीय अर्जुनभाई पाटील काटेगावचे माजी सरपंच आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने 40+ सुरू झालंय। काय म्हणाल सर? निश्चित ही एक चांगली संकल्पना आहे, कारण ज्या खेळाडूंनी अत्यंत खडतर काळात क्रिकेट खेळलं, क्रिकेट जिवंत ठेवला, क्रिकेटकडे प्रेक्षकांना आणलं आणि नवीन खेळाडू तयार केले, अशा खेळाडूंचा गौरव करण्यासाठी खरं तर या स्पर्धांची गरज होती। कारण या खेळाडूंचे जे पराक्रम आहेत ना ते फक्त आपण कानाने ऐकत होतो, युट्यूब त्यावेळेस नव्हतं, त्यामुळे या खेळाडूंचे पराक्रम आम्हाला कधी बघायला मिळत नव्हते, परंतु आज पुन्हा एकदा मैदानामध्ये या खेळाडूंचा पराक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे 40+च्या लढती अत्यंत महत्त्वाच्या आहे। 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्या माध्यमातून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत, तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की मंदिराचा कळस तुम्हाला दिसतो, दर्शन मिळालं नाही तर आपण कळसाचं दर्शन घेतो, परंतु मंदिर उभं राहत असताना पायामध्ये जे दगड गाडले जातात ना, तर त्या दगड म्हणजे 40+चे खेळाडू आहेत। त्यांनी स्वतःला तिडवं झिजवलंय तेवढं आणि त्यामुळे आज टेनिस क्रिकेटचा हा कळस आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणून या खेळाडूंचं क्रिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे। चांगला फटका होता, पायाने अडवण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी। तर याचबरोबर नागाव गावचे 40+चे खेळाडू राजू मडवी यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांना सुद्धा आम्ही मंचावरती येण्याची कृपा करावी, आम्ही आपल्याला इन्व्हाइट करतोय। पहिल्या षटकामध्ये धावा आहेत 9 धावफलकावरती। षटक क्रमांक पहिलं सुरू, जनार्दन मैदानामध्ये, उजव्याच्या बाहेर चेंडू आकाशामध्ये, वाईडिश मिड ऑन, चेंडू खाली, इथे झेल मात्र सुटलेला, स्वतःवरचा कंट्रोल हरवला तो खेळाडू तिथे आणि झेल सुटतोय, ड्रॉप कॅच होतोय, 2 धावा इथे मिळतील। थँक्यू। आणि धावफलकावरती अशा एका व्यक्तीचं आगमन झालंय ज्याने महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील नंबर 1ची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये आमच्या 14 गावातून पहिलं समालोचक
ऐकवलं आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्याने त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये समालोचनाची साथ छाप सोडली असे आमचे सन्माननीय नवनाथजी साळुंखे यांचं आगमन झालं. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहे. समालोचक सन्मान्य नवनाथजी साळुंखे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती 12 धावा. वळवली संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि धावफलकावरती आहेत 12 धावा. पहिला फलंदाज महेंद्र पाटील शून्यावरती बाद झालेला आहे. सत्यवान म्हात्रे, बारक्या पालेकर हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. ज्या गोष्टींची आम्ही चर्चा करत होतो, तुम्हाला माहिती, नवीन घर आपण बांधायला काढलं ना की जुन्या घराच्या विटा दगड काय करतो, पायामध्ये टाकतो आणि त्या जोरावरच नवीन घर तयार होत असतं. आणि मला वाटतंय त्यामुळं या जुन्या खेळाडूंचं महत्व निश्चित मोठं आहे. स्वतःला संघर्ष करत त्यांनी क्रिकेट फुलवलेलं आहे आणि आज जे आपल्याला क्रिकेट दिसतं ना ते खरं तर या खेळाडूंचा त्याग आहे त्याच्या पाठीमागं. आणि म्हणून या खेळाडूंच्या सन्मानासाठी आपण जे 40+ स्पर्धा घेतोय ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. तर याच दरम्यान गावदेवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा त्रिंबक बुवा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. देवीदास गोलंदाजी मार्कवरती निळजे संघ. मकर संक्रांत चषक म्हटलं की निळजे गावाचं नाव आपल्या सगळ्यांच्या समोर येतं. 50 वर्षांपेक्षाही जास्त काळ ही स्पर्धा सातत्यानं सुरू आहे. क्रिकेटचा खूप मोठा दैदिप्यमान इतिहास आहे. या ठिकाणी 40+ मध्ये देखील ठाणे रायगड 40+ मॅच होणार आहे. चेंडू मात्र जमिनीवरती पडेल आणि झेल सुटेल. इथे जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती अजून काही धावांची नोंद होईल. 12 वरून पुढे सरकेल. 13 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना आपण चर्चा करत होतो की या स्पर्धेच्या निमित्तानं 40+ 40 वर्षावरील खेळाडूंसाठी ठाणे रायगडची सुद्धा मॅच होणार आहे. सेलिब्रिटी मॅच असेल आणि त्यासाठी सुद्धा एक असा झळाळता करंडक बक्षीस दिलं जाणार आहे. सगळं नाविन्यपूर्ण गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. रेग्युलर क्रिकेटपेक्षा 40+ खेळाडूंना जास्त महत्व दिलेलं आहे. राज्यसभेचे खासदार असताना सचिन तेंडुलकर सरांनी सुद्धा हा विषय राज्यसभेमध्ये मांडला होता. राईट टू प्ले, खेळण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. लहान बाळाला आहे आणि अगदीच अंथरुणावरती पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा आहे. प्रत्येकाने खेळलं पाहिजे. मन प्रफुल्लित आणि प्रसन्न होतं आणि म्हणून खेळ महत्वाचे आहेत. शरीराचा व्यायाम होतोच परंतु मनाचा सुद्धा मोठा व्यायाम होतो. वाईड चेंडूचा इशारा असेल, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती पुढे घेऊन जाते. धावफलक दाखवतोय 14 धावा. आणि तुम्हाला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की जगभर तणावग्रस्त माणसं तुम्हाला दिसतील. प्रचंड तणावग्रस्त माणसं दिसतील. एका रेशोमध्ये आपण पाहिलं होतं की भारतामध्ये सुद्धा प्रचंड तणावग्रस्त माणसं लोक आहेत आणि खेळ तुमच्या तणावांना दूर करतात. म्हणून खेळ महत्वाचे आहेत. यावेळेस खूप चांगला फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, अडवतोय, फेक करतोय. 2 धावा इथे मिळतील फलंदाजांना. वळवली संघ धावफलकावरती 16 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये सर्वात समाधानी देश कोणता असेल तर तो आहे नेपाळ. गरीब लोक आहेत त्या देशामध्ये. आर्थिक उत्पन्न खूप कमी आहे परंतु लोक समाधानी आहेत. आणि हे समाधान माणूस हरवत चाललाय. म्हणून खेळणं महत्वाचं आहे आणि त्यासाठीच हा अट्टहास आहे. खूप चांगला प्रयत्न आहे. स्क्वेअर लेगला यावेळेस चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक कोठेही नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. सुपरसॉनिक फटका 4 धावांसाठी. सत्यवान म्हात्रेचा हा फटका होता. सलामीला आलेला फलंदाज डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतो आणि खूप सुंदर प्रकारे त्याने चेंडू उडवला होता स्क्वेअर लेगला. धावफलकावरती पुढे 20 धावांपर्यंत पोहोचतायत वळवली संघ. यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू होता. खेळला तो वाईडिश मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे हातातून निसटतो चेंडू. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. या एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. षटक दुसरं मैदानामध्ये अजून सुरू आहे. गोलंदाज देवीदास गोलंदाजी मार्कवरती. काही प्रमाणात त्यानं अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे
परंतु एखादा खराब चेंडू जरी असेल तर षटकाचं समीकरण कसं उद्ध्वस्त करतो याचं उदाहरण आपण या षटकामध्ये बघितलेलं आहे. का चांगले चेंडू टाकल्यानंतर एक चौकार देखील आलेला आहे. पुन्हा एकदा देवीदास गोलंदाजी मार्कवरती. वाह, खूप सुरेख चेंडू आहे उजव्या हिश्च्या बाहेर. अलीकडे आपण पाहतो की पूर्वी जर तुम्ही लेदर मॅच बघत असाल, इंटरनॅशनल मॅचेस बघत असाल तर प्रत्येक वेळेस समीक्षक काय सांगतात की विकेट टू विकेट गोलंदाजी केली पाहिजे. टेस्ट मॅचेसचे कॉमेंटेटर तर सातत्याने सांगत असतात, परंतु T20चा जमाना आला आणि तिथे विकेट टू विकेट गोलंदाजीपेक्षा शरीरापासून लांब चेंडू टाकणं हे महत्वाचं ठरायला लागलं. निर्धाव चेंडू या ठिकाणी सामन्याचं गणित बदलायला लागले. षटक दुसरं संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 21 धावा. वळवली संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि ही गोष्ट महत्वाची आली, जसं चेंडू बाहेर टाकायला लागले गोलंदाज, फलंदाज सुद्धा आपला गार्ड सोडायला लागले आणि मग ते शफल होऊन ऑफ स्टंप वरती यायला लागले, ऑफ स्टंप वरती येऊन फटकेबाजी करायला लागले. तर हे सातत्याने या गोष्टी बदलत आलेल्या आहेत खेळामध्ये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे बदल आपल्याला चटकन लक्षात येतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही तेवढ्या प्रमाणात बदल होत नाही, अजूनही अभिजात फटके खूप बघायला मिळतात, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळंच तंत्र आलेलं आहे आणि त्यामुळे हा क्रिकेट हा प्रचंड आक्रमक आहे. अलीकडे स्टंपच्या पाठीमागे जाऊन सुद्धा फटकेबाजी करणारे खेळाडू आम्ही पाहतो. फटक्यांमध्ये प्रचंड वैविध्य असतं आणि ते कुठं असेल तर ते टेनिस क्रिकेटमध्ये असतं. आणि त्यामुळेच आपल्या छोट्याशा गावामध्ये स्पर्धा आहे तरी आज 1500 लोक मॅच बघतायत. युट्यूबवरून फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक लोक ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेत आहेत. जवळपास 1000 लोक आज युट्यूब फॉर्च्यून इव्हेंट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मॅचेसचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आणि ही गोष्ट काय तर हा क्रिकेट प्रचंड आकर्षक आहे. गोलंदाजीमध्ये इथे बदल होईल. सोमनाथ, निळजे संघाचा गोलंदाज सोमनाथ, खूप मोठा इतिहास असलेला हा संघ आहे. यावेळेस अनेक पिढ्या या गावानं बघितलेल्या आहेत टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या. मिड विकेटला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती धावत येतोय, अडवतोय. 1 धाव केवळ इथे मिळेल. ती फलंदाज सत्यवान म्हात्रेसाठी. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. 22 धावा. ज्यावेळेस मोठा फटका येत नाही त्यावेळेस तुम्ही एकेरी दुहेरी धावा घ्या आणि ज्यावेळेस खराब चेंडू असेल त्याच्यावरती तुटून पडा. हाच मंत्र या 3 षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांनी अवलंबलेला आहे. त्यामुळे धावफलक तुम्हाला फार मोठा दिसणार नाही, परंतु तो थांबलेला सुद्धा नाही, सातत्यानं तो सुरू आहे. मग ससा कासवाची शर्यत तुम्हाला माहिती आहे, कासवाचा वेग कमी होता परंतु तो सातत्यपूर्ण होता. आणि जीवनामध्ये तुम्हाला हे सातत्य खूप महत्वाचं असतं. एखादं काम तुम्ही हातामध्ये घ्या, त्या कामामध्ये सातत्यानं प्रगती करत चला, सातत्यानं तुम्ही त्या कामामध्ये आपलं स्वतःला समर्पित करा, तुम्हाला निश्चित यश मिळेल. यावेळेस खूप चांगला फटका स्क्वेअर कटचा, परंतु खूप लवकर खेळलेला. क्षेत्ररक्षक समोर आहे, चेंडू अडवतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. वयाची 40 उलटल्यानंतर सुद्धा या मंडळींची दृष्टी इतकी तीक्ष्ण आहे की चेंडूवरती ते चित्त्याची झडप घालतायत. वाह. आणि हे केवळ शक्य आहे ते खेळामुळेच. या मैदानामध्ये आपण बघतोय वळवली संघ पोहोचतोय 23 धाव संख्येवरती. सत्यवान म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. सलामीला आलेला फलंदाज एक चौकार खेळलेला आहे. बारक्या पालेकरनं आल्याबरोबर चौकार खेळला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा तो शांत झालेला आहे. दोन्ही फलंदाज हे कृष्णेच्या पात्रासारखे शांत आहेत. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतोय, फेक तर करतोय. ओहो, खराब थ्रो आणि 2 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आम्ही बघतोय इथे खर तर फलंदाज बाद झाला असता निश्चित प्रकारे, परंतु थ्रो वेळेवरती आला नाही आणि आला तो खराब आला. या गोष्टी जुळवणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि 40 ओलांडल्यानंतर जुळवणं तर निश्चित अवघड आहे. चांगला फटका, स्वीपचा हा फटका होता. खरं तर उचलण्याचा प्रयत्न फसला, तिथे धाव घेण्यासाठी प्रयत्न करतोय तो फलंदाज, परंतु सत्यवाननं त्याला दिला नकार आणि धावफलक 1 ने आता पुढे जाईल. 26 धावा आहेत. तुम्ही बघा, वयाची 40 ओलांडलेली आहे तरी या खेळाडूंची धावांची भूक काही शमली नाही. अजूनही धावा घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत. ते ज्यावेळेस क्रिकेट खेळत असतील ना त्यावेळेस त्यांनी कितीतरी धावा अशा बनवल्या असतील, आज त्याची मोजदाद करणं कोणाला शक्य नाही. त्यांना सुद्धा माहित नसेल की आम्ही किती धावा बनवल्या, पण अजूनही धावांची भूक तीच आहे. आणि पैसा आणि धावा या 2 गोष्टी अशा असतात की माणसाला किती आल्या तरी वाटतं अजून पाहिजे, अजून येऊ द्या. वाईट चेंडू असेल, 1 धाव, धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे. 27 धावा.
षटक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती. एक खराब चेंडू होता, परंतु सोमनाथनं खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. दिशा आणि टप्प्यावर त्याचं नियंत्रण चांगलं राहिलं आणि त्यामुळेच काही धावा त्यानं रोखलेल्या आहेत. मिड विकेटला अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय, फेकतोय. 2 धावा इथे मिळतील त्या बारक्या पालेकरला आणि धावफलकावरती वळवली संघ पोहोचेल. 29 धावा षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू असताना. एकदम डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून शांतपणे हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. कुठल्याही प्रकारचं अवास्तव दडपण त्याने घेतलं नाही, आक्रमक आक्रस्ताळेपणा त्यांनी केला नाही आणि शांतपणे चेंडूच्या मेरिटवरती खेळतायत. यावेळेस टप्पा पडला, थोडासा बाहेर गेलेला चेंडू होता, यष्टीरक्षकाकडून निसटला. तिथे फेक सुद्धा खराब आहे. 1 धाव इथे निश्चित मिळेल. 22च्या रूपाने धाव आहे नाही, षटक संपलंय. बॅटकड कदाचित असावी. 1 धावेबरोबरच धावफलक पुढे 30 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 10 धावांची सरासरी राखलेली आहे. तुम्ही पहा, 1 धाव शॉर्ट आहे. पाणी पाहिजे. हॅलो, तर नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहायचंय. घारिवली संघ आणि त्याला फाईट करेल तो प्रभात संघ 40+ वाकलन असा संघ असेल. वाकलन विपक्ष घारिवली हा 40+ मधील चौथा आणि शेवटचा मॅच असेल 40+चा पहिल्या फेरीतील. त्यामुळे घारिवली संघ आणि वाकलन संघ आपण रेडी राहा, जेणेकरून इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. सर धन्यवाद जगदीश सर. या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी काल रात्री जगदीश सरांनी मला संपर्क केला की आज तुम्हाला नारिवलीमध्ये यायचंय. ही माझ्यासाठी निश्चित मोठी गोष्ट होती, कारण या वर्षी आपल्या परिसरामध्ये मला एकही स्पर्धा मिळाली नाही. मी आज पहिल्यांदाच या मंचावरती येतोय. त्याबद्दल संपूर्ण आयोजक विशेषतः विश्वनाथजी मस्कर साहेब हे सातत्यानं मी पाहतो, ज्या स्पर्धांना मी असतो तिथे त्यांची उपस्थिती असतेच. क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी संवेदनशीलता जोपासणारे हे व्यक्तिमत्व आहे. गावातील प्रत्येक अडीअडचणीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व, अनेक मोठमोठे उपक्रम लीलया सहज संपन्न करणारे व्यक्तिमत्व निश्चित म्हणजे विश्वनाथजी मस्कर. आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठीच हा मोठा आनंदाचा सोहळा असतो. 11 तारखेला त्यांचा वाढदिवस होणार आहे. क्रिकेटच्या स्पर्धेबरोबरच मला वाटतं काही सामाजिक उपक्रम देखील होणार आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या 14 गावातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे आणि विशेष म्हणजे 14 गावातील अपंग व्यक्तींना धान्य वाटपाचा कार्यक्रम आहे. खरं तर एखादी व्यक्ती आपला वाढदिवस कुठे साजरा करते, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाते, मित्रांना बोलवते, तिथं मोठी जंगी पार्टी देते आणि अमाप खर्च करते. परंतु जी माणसं समाजासाठी काम करत असतात, समाजासाठी आपण काही देणं लागतो या जाणीवेने काम करत असतात, ती माणसं समाजामध्ये अत्यंत वेगवेगळ्या स्तरातील लोकांसाठी प्रयत्न करत असतात आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा अशाच उपक्रमांचं आयोजन करतात. खरं तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणूनच विश्वनाथ शेठ मस्कर यांचा जो वाढदिवस आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सोहळा आहे. यावेळेस फोलर लेनचा हा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, तिथे खांडून काढला चेंडूला. लॉंग ऑफ वरून फलंदाज खूप वेगाने चेंडूवरती, इथे पाहायचं यष्टी उद्ध्वस्त होईल आणि धावबादचा बळी इथे पंचांचं बोट आकाशाकडे गेलेलं आहे आणि फलंदाज बाद आहे. थँक्यू. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या चिंचपाड्याचे वासुदेवजी तरे यांच्या शुभेच्छा आल्यात आणि त्याचबरोबर जांभिवली पाड्याचे विभाग प्रमुख सन्माननीय बालाशेठ पाटील यांच्या सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. थँक्यू थँक्यू जगदीश सर. आपण बघतोय धाव फलकावरती धावा आहेत 31 धावा. फलंदाज दुसरा इथे बाद झालेला आहे. बाद होणारा फलंदाज बारक्या पालेकर धावबादच्या रूपाने बाद होईल. गोवर्धन पालेकर नवीन फलंदाज गोवर्धन पालेकर. फलंदाजी स्ट्राईक एंडला सलामीवीर सत्यवान. खूप चांगली फलंदाजी, सातत्यानं धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. या षटकामध्ये आपण किशोरला बघतोय गोलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांपासून खूप दूर ठेवलेला आहे, कारण या इनिंग मध्ये आम्ही पाहिलं तर फक्त 2 चौकार आहेत. एक चौकार सत्यवानने खेळला, दुसरा चौकार खेळला होता बारक्या पालेकरने. परंतु मागचे जर 2 षटकं बघितली तर इथे कुठलाही चौकार आलेला नाहीये.
शेवटची बाउंड्री जर खेळली असेल तर तब्बल मला वाटतंय 11 चेंडू झालेले आहेत. 11 चेंडू मध्ये एकही चौकार आलेला नाही. यावरून गोलंदाजांनी फलंदाजांच्या पायामध्ये कशा बेड्या ठोकलेल्या आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. सत्यवानसाठी चेंडू होता, लेग बाईटचा इशारा असावा बहुतेक. यस, बॅटची कट घेतलेली चेंडूनं आणि एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. तो 32 धावा. एक एक धाव, आपण म्हणतो ना बूंद बूंद से समंदर बनताय, थेंबे थेंबे तळे साचे, तशा प्रकारे हळूहळू हळू एक 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 धाव बनवली जाते. एक एक वीट रचून भिंत उभी राहते. मग ती 14 मजल्याची किंवा अजून काही 20 मजल्याची बिल्डिंग असेल, बिल्डिंग बांधत असताना एक एक वीट रचूनच भिंत उभी केली जाते. चेंडू आकाशामध्ये, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे, झेल सुटतोय. 2 धावा इथे मिळेल आणि धावबादची संधी पुन्हा एकदा फलंदाज बाद. सत्यवान म्हात्रे बाद. या ठिकाणी थँक्यू डीजे. कुणीतरी प्रेक्षकांनी शेकोटी पेटवलेली आहे. खर तर तिथे ती शेकोटी विझवा. शेंगावाला आहे मग हरकत नाही, परंतु शेकोटी कुणी पेटवू नका, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि अलीकडे आग सुद्धा मोठी होऊ शकते. विनंती करतो आपण शेकोटी पेटू नका. चेंडू आकाशामध्ये, खूप सुंदर झेल तिथे टिपलेला आहे. जनार्दन हा झेल टिपलेला आहे. जनार्दन यांचं वय किती आहे? जवळपास 55 वर्षाचे खेळाडू आहे जनार्दन तिथे. आणि काय सुंदर झेल तिथे टिपला. तिसरा फलंदाज बाद वळवली संघाचा. या ठिकाणी रेग्युलर स्पर्धेमध्ये खेळणारे संघ, आज जे खेळताय 4 संघ, त्यापैकी कोणता संघ जर उपस्थित असेल तर ताबडतोब कॉन्टॅक्ट करा. इथे मात्र चेंडू सीमारेषा पार, षटकार. रेग्युलर संघामधून पहा. हॅलो, रेग्युलर संघामधून वाकळण विपक्ष सोनारपाडा आणि दैसर विपक्ष वासार, हे 4 संघ आमच्या आयोजन कमिटीशी आपण त्वरित संपर्क करावा. आणि याच्यानंतर घारिवले आणि वाकळण या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही सज्ज राहण्याचा इशारा देतोय की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आणि त्याचबरोबर जानमंग क्रिकेट संघ दातिवली चे कॅप्टन विशाल मडवी यांच्या शुभेच्छा आल्यात स्पर्धेला. धन्यवाद. पाचवा आणि शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला आणि त्यामुळेच काही धावा पुन्हा एकदा वळवली संघाच्या खात्यावरती नोंदल्या गेल्या. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांमध्ये उडालेली झुंबड आपण पाहतोय. काही अधिकच्या धावा इथे मिळतील. धावाची संधी होती, परंतु फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आलेला आहे. इथे किती धावा मिळतात? इथे षटक संपेल आणि 3 धावा. या षटकामध्ये चांगल्या धावा मिळाल्यात. 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय आणि धावफलक दाखवतोय 43 धावा. 4 षटकांचा खेळ इथे संपेल. 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. किशोरने जे षटक टाकलं, 2 फलंदाज धावबाद झाले, 1 फलंदाज झेलबाद झाला, 3 फलंदाज बाद झाले. मात्र धावा 13 त्याने खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहत होतो मागच्या दुसऱ्या षटकामध्ये विकेट नव्हती, परंतु 9 धावा मिळाल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये विकेट नव्हती, 9 धावा मिळाल्या होत्या. धावा मिळाल्या नव्हत्या, कमी धावा मिळाल्या होत्या, परंतु विकेट देखील गमावली नव्हती. चौथ्या षटकामध्ये 3 गडी गमावलेत, परंतु धावा 13 आलेल्या आहेत.
गडी बाद होत असतानाही धावांचा ओघ हा कायम ठेवलेला आहे तो वळवले संघानं. 43 धावा धाव फलकावरती, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आता इथे मैदानामध्ये. मारझोड आणि तोडफोड म्हणजे शेवटचं षटक. स्लॉग ओव्हर्स आपण म्हणतो, मोठे फटके म्हणजे शेवटचं षटक. आणि इथे धावा जास्तीच्या बनवाव्याच लागतील. निळजे संघ हा अत्यंत मातब्बर संघ आहे. विशेष म्हणजे 40+ संघाचा हा 40+च्या अनेक स्पर्धा जिंकलेला हा संघ आहे. निळजे गावामध्ये जर 54 वर्ष एखादी स्पर्धा सातत्याने सुरू आहे, आपण विचार करू शकतो की किती मोठं क्रिकेट या गावामध्ये होतंय. मोठा अनुभव आहे. जनार्दन सारखे खेळाडू आपण पाहतो वयाच्या 55व्या वर्षी क्रिकेट खेळतायत. म्हणजे ते ज्या वर्षी त्यांचा जन्म झाला असेल त्याच काळात निळजे गावामध्ये स्पर्धा सुरू झाल्या होत्या. माझ्या पाठीमागं ऍज अ 12th मॅन श्रीपत म्हात्रे बसलेले आहेत. खूप मोठा अनुभव. वाह वाह, काय देखना शॉट आहे. लाजवाब नजाकत होती या फटक्यामध्ये. षटकार. महेंद्र हा फक्त महेंद्र राहिला नाही तर महेंद्र बाहुबली झालेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग महेंद्रची. पहिल्यांदा त्याने आल्याबरोबर षटकारानं खातं खोललं, त्यानंतर परत एक दमदार षटकार दाखवला. ओहो, लोवर फुल टॉसवर स्क्वेअर लेगला दमदार शॉट. 4 धावा. महेंद्र पाटील गोलंदाजांचा कर्दन काळ इथे ठरतो आहे. विध्वंसक फलंदाज. खेळला मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये त्याने धावा बनवलेल्या आहेत तब्बल 19. काय विलक्षण वेगवान खेळ आहे. धावांचं धरण फुटलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी, एक वादळी फलंदाजी. सुनामी मैदानामध्ये आली की काय असं चित्र मैदानामध्ये तयार होतोय की ज्वालामुखी फुटलेला आहे. परवाच तुम्ही दूरदर्शनवरती बघितलं असेल ज्वालामुखी फुटल्याच्या बातम्या. किती विध्वंसक असतो ज्वालामुखी. आणि मैदानामध्ये महेंद्र पाटील हा तितकाच विध्वंसक ठरतोय. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला मिड विकेटला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे अडू शकत नाही. पुन्हा एकदा 4 धावा. थँक्यू डीजे. जबरदस्त फलंदाजी. धावफलकावरती आहेत 57 धावा. असाच खेळत राहिला तर एखाद्या ज्वालामुखीला सुद्धा महेंद्र पाटील हे नाव द्यावं लागेल. ओहो हो, सुरेख चेंडू होता. खर तर फटका मारण्याच्या फलंदाजाला हा चेंडू अत्यंत जाचक असतो, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू इतका लिफ्ट करणं हा सोपं नसतंच मुळी. उजव्या बाहेर कट केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. लाईनमनचा निर्णय येतोय. या 4 धावा. मी मगाशी म्हटलं होतं की संघाचा डाव हा कृष्णेच्या पात्रासारखा शांत आहे. आता तो उसळलेला समुद्र झालेला आहे. भयंकर फलंदाजी महेंद्र पाटीलची मैदानामध्ये. शेवटचा चेंडू होता या इनिंगचा. अक्रॉस द बॅट खेळला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवतोय. 1 धाव एवाना. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि यष्टी उद्ध्वस्त होते. फलंदाज बाद होईल. 2 धावा. इथे धावफलक पोहोचला 63 वर. 63 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. हॅलो. तर याच दरम्यान आमचे उत्तरशी गावचे नकुलजी म्हात्रे यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. त्यांचं स्वागत. 8 चेंडू मध्ये 29 धावा. महेंद्र काय खेळलाय. व्हाट अ इनिंग. बुलबुल चाहे एक पल जीता है लेकिन बहुत ही ऊंचा जीता है. महेंद्र पाटील
ऐसे जाबाज खिलाड़ी और शेरदिल खिलाड़ी हो तो स्कोर ऐसा ही दौडेगा. धावफलकावरती आहेत त्या 63 धावा विजयासाठी निळजे संघासमोर 64 धावांचं आव्हान. थँक्यू. तर या दरम्यान शरद म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गारिवली टीमचे कॅप्टन आल्यात वसंत आणि त्याचबरोबर प्रभात संघ 40+ वाकलन टीमचे कॅप्टन या. दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. त्याचबरोबर नाणेफेकी करण्यासाठी मी मोतीराम पाटील यांना इन्व्हाइट करतोय. चला केडी, चला या मोतीराम. चला एक नवीन इनिंग इथे सुरू होईल. विजयासाठी 64 धावांचं आव्हान आहे निळजे संघासमोर. कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये तयार झालेला आम्ही बघितलेला नाहीये. निळजे संघ निश्चित दमदार आहे. त्यांची इनिंग सुरू होईल त्यावेळेस लक्षात येईल आपल्याला धावा कमी आहेत की अधिक आहेत. परंतु ज्यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहात हे सुमधुर असं समालोचन आम्ही विनंती करतो. स्वागत आहे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष शांत आणि संयमी व्यक्तिमत्व सन्मान्य संदीप पाटील सर, या स्वागत आहे. थँक्यू. तर टॉस केला जाईल मोतीराम पाटील यांच्या शुभ हस्ते. वाकळून विपक्ष घारिवली असा 40+चा सामना असेल. तर कॉल दिलाय केडीने. केडी टॉस जिंकलाय. फिल्डिंग, यास फिल्डिंग स्वीकारले. मात्र विपक्ष संघ घारिवली संघ आहे. कमीत कमी किती धावांवरती त्या संघाला थांबवणार? कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर आता जी 40+ची कल्याण डोंबिवलीमध्ये स्पर्धा झाली तेथे जो आपला संघ खेळला आणि आता जो खेळणार आहे या स्पर्धेमध्ये या प्लेइंग 11 म्हणजे 11 मध्ये काही बदल असेल का? नाही, बदल असं काही नाही. तीच टीम आमची. ओके. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली जे आयोजन केलंय, काय म्हणाले आयोजनाविषयी? खूप छान आयोजन आहे. एकदम अति सुंदर. आपल्या विभागामध्ये प्रथमच एवढं मोठं आयोजन झालेलं आहे. ओके, थँक्यू. वसंत, टॉस हारलाय आपण. जर टॉस जिंकला असता तर मग काय? क्षेत्ररक्षण केलं. आता बॅटिंग करायची. वाकळण संघाच्या अगेन्स्ट जास्तीत जास्त धाबा उभारण्याचा आपला मनसुबा असेल. मात्र असे कोणते फलंदाज असतील की ज्यांच्यावरती फलंदाजांची भिस्त असेल? सर्वप्रथम मी, बाळू, करसन पाटील, निलेश सगळेच खेळाडू खेळतात. पण थोडे नवीन आताच याच वर्षी टीम बनवल्यामुळे थोडंसं टीम कॉम्बिनेशन जमत नाही. तर निश्चितच नवीन संघ आहे. कारण गेल्या वर्षी या संघाला फार कमी वेळा पाहिला आणि आता सुद्धा सुरुवातीला मात्र पाहिलं गेलंय मात्र थोडक्या वेळेमध्ये. मात्र तरी सुद्धा आपला संघ एक चांगला आहे अगेन्स्ट वाकळण संघाच्या अगेन्स्ट खेळताना. मात्र या डे नाईट चेस क्रिकेट स्पर्धेविषयी काय म्हणा? अतिशय सुंदर आयोजन आहे. हा ग्राउंड आम्ही पूर्वी खेळायचो तेव्हा वेगळा होता आणि जी काही भरणी केली त्या हिशोबाने ग्राउंड असं दिसतोय की एक स्टेडियम टाईपच वाटतंय. फक्त स्टँडची तेवढी कमी वाटते. ओके, तर ती सुद्धा कमतरता करू आम्ही पुढच्या वर्षी. तर टॉस बॉक्स मधून न्यूज आले की टॉस जिंकलाय तो वाकण टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना सुरू झालाय. जाऊया जिथे समालोचन कक्षामध्ये, ज्याने खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या एक छोट्याशा समालोचकाला हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिले ते आमचे रायगड समालोचक समितीचे अध्यक्ष प्रेसिडेंट साहेब अर्थातच मुरबी गावचे सन्माननीय संदीप पाटील सर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद जगदीश. धन्यवाद नरेश डोमे सर. क्या बढ़िया गेंद. तो बिल्कुल यहाँ पर जीत के लिए 64 रनों का लक्ष्य रखा है बलबली टीम, जिन्होंने पहले बल्लेबाजी की और क्या नायाब पारी खेली थी. 8 गेंदों में 29 रनों की महेंद्र पाटिल ने. इस बीच गेंद हवा में और हरचंद्र चौधरी थे कैच शायद उल्टा लेने की कोशिश कर रहे थे. दौड़े जरूर थे, कैच हाथ में भी आया था लेकिन सक्सेस नहीं हुआ. जिस तरह से इस कैच को लपकते तो निश्चित तौर पे ये बढ़िया कैच कहलाता. सो ऐसे में यहां पर मौका मिला बल्लेबाज को. 2 रन मिले. विश्वास रसाल
गेंदबाजी में हम देख रहे हैं संतोष पाटिल उठाने की कोशिश। ये देखिए कैच छूटने के बाद क्या हर्ष होता है इसका उदाहरण दिखा है बल्लेबाज विश्वास रसाल ने। गेंद गई सीमा रेखा बाहर, 4 रन। हेलो, तो 64 रनों को ध्यान में रखते हुए यहां से बल्लेबाजी हो रही है नीलजे टीम के बल्लेबाज विश्वास रसाल के माध्यम से, जिनका कैच छूटा जरूर है तो उन्होंने यहां पर निश्चित तौर पे उसका फायदा उठाया है, चौका लगाया है। संतोष की गेंद शॉट ऑफ लेन, यहां से फिर से एक बार स्क्वेयर लेग के माध्यम से खेलने की कोशिश की। गेंद गई सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए बढ़िया चौका। थर्ड अंपायर की मांग, तीसरे अंपायर की मांग की गई है। तो हमारे नारिवली टीम के कोई खिलाड़ी अंदर जाना है तीसरे अंपायर की भूमिका के लिए। संतोष पाटिल जिनके ऊपर आक्षेप लिया गया है, बल्लेबाज विश्वास रसाल जो काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, 2 चौके अब तक लगा चुके हैं। बल्लेबाजी में देखा जाए तो आरंभिकता के तौर पे 2 बल्लेबाज हम देख रहे, विश्वास रसाल और महेंद्र भुईर। महेंद्र मात्रे, पुराने जमाने के पन्नों को खोला जाए, थोड़े 10-12 साल आप पीछे चले जाए तो खास तौर पे नीलजे टीम का काफी बड़ा नाम जरूर हम कहते थे। आज भी वही जज्बा है, लेकिन जज्बे के साथ यहां पर बल्लेबाजी हो रही है। विश्वास के माध्यम से हैट्रिक यहां पर प्राप्त की, बैक टू बैक 3 चौके। संतोष पाटिल के ऊपर आक्रामक बल्लेबाजी हो रही है। अरुण गोरपेकर इनकी तरफ से हर छक्के के लिए महेंद्र म्हात्रे के लिए मौका है, 500 का इनाम। अब तक मौका तो महेंद्र म्हात्रे को मिला नहीं है इस ओवर में, पूरी की पूरी गेंदें यहां पर खेल रहे हैं, यानी कि 5 गेंदें तो खेल चुके हैं, अंतिम गेंद है जो विश्वास रसाल खेल रहे हैं। 14 रन अब तक टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 64 का पीछा करते हुए। यह अंतिम गेंद हवा में, और यहां से पॉइंट में देखा जाए तो एक मौका मिला था, मौका तो गवाया है, और ऐसे में देखा जाए तो 3 रन भी मिले। 3 रन यानी देखा जाए तो 2 कैच यहां पर छोड़े गए हैं। विश्वास रसाल को 2 जीवनदान मिले हैं और उसका फायदा उठाते हुए टीम का टोटल पहुंच चुका है 17 के ऊपर। अब ओलवली टीम यही सोच रही है, मानो टारगेट तो अच्छा यहां पर हमने खड़ा किया है, अब इस टारगेट को यदि बचाना है तो कौन से भी हालात में हमें इस फील्डिंग के ऊपर ध्यान देना होगा, कैचेस जो आते हैं उस कैच को लपकना होगा, जिस तरह से हर एक गेंद नियंत्रण के साथ आपको फेंकनी होगी। बिल्कुल यहां से मैं इस गेंदबाज की भी सराहना करना चाहूंगा, मानो 17 रन आए लेकिन एक भी अतिरिक्त रन इस ओवर में दिखाई नहीं दी। ये उपलब्धि है उस गेंदबाज की, लेकिन फील्डरों ने सपोर्ट नहीं किया, ताकि पहली गेंद के ऊपर मौका आया था लेकिन मौका छोड़ा, और अंतिम गेंद के ऊपर मौका आया था वो मौका भी छोड़ा। अब 17 रन आए हैं, 64 का पीछा करते हुए टीम नीलजे। जिस तरह से हमने बात की थी, विश्वास रसाल जो बल्लेबाजी कर रहा है, बात करें तो महेंद्र म्हात्रे की, बात करें तो सोमनाथ की, ऐसे कई खिलाड़ी इस टीम में जो पीछे अब चले जाए तो क्या खेल उनके माध्यम से हुआ करता था। आज भी हम देख रहे हैं मकर संक्रांत चषक, जिनके माध्यम से काफी उफान के ऊपर देखने को मिलता है। 50 साल भी उन्होंने पूरे किए हैं। हमारे मामा भी यहाँ पर इस मंच के ऊपर है, जो आज 12th मैन की भूमिका अदा कर रहे हैं। श्रीपद म्हात्रे महेंद्र म्हात्रे के पिताश्री है, तो सो यहाँ पर अब गेंदबाजी में महेंद्र पाटिल आए हैं। महेंद्र पाटिल तो रन मार ले तो ना, आर वाला हॅलो, 1 मिनिट, आयोजकांच्या वतीने सूचना येतात त्या मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय की 40+ टुर्नामेंट आहे। जर एखादा खेळाडू जर 40+ नसेल
आणि तो खेळताना आढळेल तर तो संघ बाद करण्यात येईल. आयोजकांच्या वतीने अशी सूचना आली ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. तो एक सामना असो किंवा दोन सामने असोत. तो यहाँ पर गेंदबाजी में आए हैं महेंद्र पाटिल. महेंद्र पाटिल जिन्होंने 8 गेंदों में 29 रनों की शानदार पारी खेली थी, वही महेंद्र पाटिल गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं इस वक्त रसाल यहाँ पर खेल रहे हैं. तो दूसरी तरफ महेंद्र म्हात्रे. महेंद्र तो महेंद्र, ये कॉम्बिनेशन बीच मैदान के अंदर फॉर्चून इवेंट्स के माध्यम से ये टूर्नामेंट लाइव हम देख रहे हैं. लेकिन यहां से काफी बेहतरीन 6 रन. क्या बढ़िया बल्लेबाजी. (24) 24 रन और महेंद्र म्हात्रे के लिए अरुण गोरपेकर इनकी तरफ से इनाम था 500 का. वो इनाम तो यहां पर निश्चित रूप में पाया है बल्लेबाज ने. ये देखिए कलाई के माध्यम से खेलने की कोशिश. शॉर्ट फाइन लेग क्षेत्र से निकालते हुए गेंद गई सीमा रेखा बाहर. 4 रन. थैंक यू डीजे. तो अब दुविधा में आ रही है टीम वाली. सत्यवान म्हात्रे के चेहरे के ऊपर थोड़ी सी मायूसी दिखाई दे रही, जिन्होंने बल्लेबाजी में भी 17 रन जोड़े थे. अच्छी बल्लेबाजी सत्यवान म्हात्रे की तरफ से भी देखने को मिली थी, लेकिन यहां से रन बचाने हैं, वो रन बचा नहीं पा रहे हैं. जिस तरह से कवर के माध्यम से खेलने की कोशिश की और गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. तो महेंद्र म्हात्रे की बात करें तो 3 गेंदें अब तक खेली और 14 यहां पर बनाए हैं, क्योंकि जिसमें 1 छक्का 2 चौवे अब तक लगाए हैं. 3 गेंदों का सामना किया है. महेंद्र पाटिल के ऊपर अटैक करते हुए यहां से नजर आ रहे हैं बल्लेबाज महेंद्र म्हात्रे. तो देखना है बडौली एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए उठाने की कोशिश. नहीं रुकेगी गेंद. गेंद गई सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए. बढ़िया चौवा. हॅलो. तर याच दरम्यान आमचे नागाव गावचे हरिभक्त पारायण मित्रनाथ पाटील यांचं आगमन झालं या मंचावरती, आणि आमचे वाकलन गावचे विक्रांत भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे मंचावरती या. धन्यवाद. तो अंतिम गेंद है इस ओवर की. 3 गेंदों के ऊपर 3 चौवे दागते हुए नजर आए और ये गेंद स्ट्रेट ड्राइव खेलने की कोशिश जरूर की थी. लॉन्ग ऑन क्षेत्र में गई गेंद 4 रनों के लिए और 4 गेंदों में 4 चौवे लगाकर अपनी हुकूमत को प्रस्तापित करते हुए महेंद्र म्हात्रे. और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 64 का पीछा करते हुए टीम नीलजे पहुंच चुकी है 2 ओवर के बाद 40 रनों के ऊपर. बढ़िया बल्लेबाजी. पानी की मांग की गई है. तो इस ओवर में 23 रन खर्च किए. पहली ओवर में मानो 17 आए थे, लेकिन इस ओवर में रन आए 23. 40 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. अब जीतने के लिए 18 गेंदें बची हैं और तकरीबन 24 रनों की जरूरत है. तर मी व्यासपीठावरती येतोय, जेथे काही मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. निलजे गावचे सन्माननीय दत्ताशेठ पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी रामभईरांना इन्व्हाइट करतोय. आपण या आणि आपल्या शुभ हस्ते दत्ताशेठ पाटील निलजेचे आमचे त्यांचा आपण या मंचावरती सन्मान करावा. 18 गेंदें और 24 रन चाहिए. मानो टारगेट इतना बड़ा किया, लेकिन उस टारगेट को रोकने के लिए भी आपके अंदर क्षमता होनी चाहिए.
सो यहाँ पर कोशिश कर रहे थे गेंदबाज, लेकिन कोशिश असफल हो रही है। खास तौर पे मौका जो आया था, मौका छोड़ा है मेरे हिसाब से। 2 कॅचेस ड्रॉप किए गए। तर या दरम्यान पुढचा सन्मान केला जाईल आमचे गावदेवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा त्रिंबक बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते दातिवली गावचे 40+ खेळाडू प्रमोदजी मडवी यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल। मी प्रमोदजींना इन्व्हाइट करतोय की आपण यापुढे आणि आपल्या या मानाचा स्वीकार करा। जरूर काफी अच्छी टूर्नामेंट है, तो बिल्कुल बहुत के हमारे मोतीराम दादा वो भी यहाँ पर आए हैं, उनका भी स्वागत है। इस बीच ये गेंद कवर के माध्यम से खेलने की कोशिश, और यहां से अंतिम दौर में गेंद को कलेक्ट किया है हरचंद्र चौधरी ने, और बिल्कुल मानो यहां से ऐसा लग रहा था कि गेंद अब फिसलते जाएगी, लेकिन कोशिश अच्छी की, बैकअप दिया और बिल्कुल यहां से 2 रन बचाने में कामयाब रहे। 2 मिले विश्वास रसाल को। टीम का टोटल 2 से आगे आता हुआ 43 रन। और ये देखिए घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश की, गेंद गई सीमा रेखा के बाहर। 6 रन। आयुवा कैच तो लाजवाब पकड़ा था। तो रेगुलर टीमें जो है 4 आज देखेंगे उनका घमासान युद्ध। वाकलन बनाम सोनारपाड़ा के बीच में एक बिग फाइट, उसके बाद वसार बनाम दहिसर के बीच में बिग फाइट, और देखा जाए तो 40+ से लाइव के माध्यम से बहुत से दर्शक मैच का मजा ले रहे हैं, लेकिन जैसे ही रेगुलर टीमें मैदान के अंदर उतरेगी तो कृष्णा मात्रे जरूर यहां पर आपके जो वेव्स है वो बढ़ेंगे, इसमें कतई संदेह नहीं है। क्योंकि आज के दौर में देखा जाए तो शायद बहुत से टूर्नामेंट नाइट के नहीं है, इसलिए ज्यादा से ज्यादा फोकस अब इस नाइट के ऊपर होगा। तो वो आइवा कैच वहां पर उस लड़के ने पकड़ा है, तो आपके लिए 100 रुपए आए। दत्ता शेठ नीलजे इनकी तरफ से ये इनाम है। तो आइए आइवा कैच के लिए नीलजे के दत्ता शेठ इनकी तरफ से 100 रुपए का इनाम आया है। 101 रन मिले हैं। अच्छी फील्डिंग महेंद्र पाटिल की तरफ से। 1 रनों के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 52। श्रवण सालुंके जिनका नाम है, अच्छी फील्डिंग सत्यवान के माध्यम से। ओवर की समाप्ति महज 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या 64 का करते आमचे श्रवण साराम भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं। वलवली टीम ने किया है। अंतिम 5 रन चाहिए जीतने के लिए। गेंदबाजी के तौर पे आए हैं गेंदबाज राजेश पेटर। हमें जब रिटायरमेंट मिली तो उसमें ही हमें इन होना है, तो इसीलिए उस टीम का हौसला बढ़ाना बेहद जरूरी होता है गांव का, क्योंकि जिस तरह से एकता आप यदि संगठित करें तो असंभव बात को आप संभव कर सकते हैं। सो उन्होंने दिखाया है, और आज देखा जाए तो काफी बढ़िया यहाँ पर मैदान यहाँ पर खड़ा किया है। तो देखना है जीतने के लिए अब सिर्फ 2 रन चाहिए। जीतने के लिए सिर्फ 2 रन चाहिए 64 का पीछा करते हुए। देखा जाए तो जगदीश शायद ज्यादा रन चेसिंग हो रहा है अच्छा इस मैदान के अंदर। ये देखिए हल्के हाथों से खेलने की कोशिश की, और एक और विकेट का हुआ पतन। सोमनाथ पाटिल के पारी का अंत हुआ। जिस सोमनाथ का जिक्र हमने किया था, एक जमाना था बिल्कुल स्टैंडिंग क्रिकेट क्या होता है, महेंद्र म्हात्रे और सोमनाथ की जो जोड़े हमेशा आरंभिकता के तौर पे आते थे मामा, हमेशा खेल उनका हमने नजदीक से देखा है। जब भी मुरबी विभाग में वो आते थे क्या खेल करते थे, 10 साल यदि पीछे चले जाए तो। लेकिन आज भी देखिए तजुर्बा देखिए, जज्बा देखिए, 40+ में है, और फिर भी आज उत्साह दिखा रहे जो इन खिलाड़ी हैं, जो रेगुलर खिलाड़ी खेल रहे हैं, उन्हें दिखा रहे कि हम आज भी ऐसा खेल कर सकते हैं।
नीलजे टीम भी इनफ जो रेगुलर टीम है वो भी टीम अच्छी है, अच्छा परफॉर्मेंस हमेशा देती रहती है, लेकिन यहां से देखा जाए तो अब 2 रन दूर है जिससे तो वाकलन के हमारे नीलेश भटजी इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत है। वाकलन के हमारे राजू तात्या, उनका भी जरूर स्वागत। हमेशा वाकलन टीम के सपोर्ट में रहते हैं, लेकिन यहां से डेड बॉल किया गया अंपायर ने। संदीप गोरपेकर को कुछ परेशानी, विश्वास रसाल को कुछ परेशानी महसूस हुई, सो यहां पर 2 रन चाहिए। रनों की बात करें जीत के लिए, लेकिन गेंदे बहुत सी बची हैं, 8 गेंदे मेरे हिसाब से अभी भी बची हुई है। अच्छी गेंद, बढ़िया गेंद। यदि इस तरह की गेंदें यदि पहले होती ऐसी और पहले फेंकी जाती तो निश्चित रूप से प्रेशर हो सकता था, विश्वास रसाल का विकेट मिलता तो और प्रेशर हो सकता था, लेकिन प्रेशर तो नहीं, क्योंकि जिस तरह से मौके दिए वही कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट नजर आया इस मैच के लिए, टीम वलवली के लिए। 7 गेंदे 2 रन चाहिए जीतने के लिए। 64 का पीछा करते हुए टीम नीलचे पंकज के क्षेत्र में दूसरी की कोशिश, और ये देखिए 2 रन पूरे किए, और इसी के साथ एक आसान सा मुकाबला यहां पर जीतती हुई टीम नीलचे जीत की हार्दिक बधाई देते हैं टीम नीलचे को। और इस श्रृंखला में हिस्सा लिया 40+ टूर्नामेंट में जिस टीम ने हिस्सा लिया वो वलवली, उनका शुक्रिया अदा करते हैं आयोजनकर्ताओं के माध्यम से। अरुण गोरपेकर इनकी तरफ से महेंद्र म्हात्रे के लिए 500 का इनाम यहां पर आ चुका है, तो वो कलेक्ट कीजिए। तो दोनों टीमों के खिलाड़ियों से गुजारिश है लाइनअप के साथ आपको एक दूसरे को हस्तोलंदन करना है, बधाई देनी है, और इस निश्चित रूप में वलवली टीम आपका जो सफर था यहां से खत्म हुआ। थँक यू। तर Yes, याच तो दरम्यान चलेंगे जगदीश पाटील की ओर। ज्या हनुमान निजे संघ विजय झाला त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा आल्यात एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, ज्यांच्या हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला, आमचे चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आल्यात, धन्यवाद। तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरतोय संदीप पाटील सर, अनाउन्समेंट करा। तर 14 चेंडू आणि 37 धावांची अप्रतिम खेळी ज्याने ते साकारली आहे तो विश्वास रसाल ठरतोय सामनावीराचा मानकरी। तर विश्वास यायचा आपण आणि महेंद्र म्हात्रे आपण देखील यायचं आहे, जे 500 रुपयाचा पारितोषिक आहे अरुण गोरपेकर यांच्याकडून तो कलेक्ट करायचा आहे। तर पुढचा सामना इथे सुरू होईल नक्कीच वाकलन विरुद्ध घारिवली या 2 संघांमध्ये पुढची लढत। तर सामन्याचा धावतोर ऐकण्यासाठी वलिया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र रोशम पाटील मॅन फ्रॉम तारा यांच्याकडे। तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय आमचे काशीनाथ पाटील यांना इन्व्हाइट करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक विश्वास रसा, जो बरीच ऊन पावसाले पाहिले आपल्या टीमसाठी जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळायचे तेव्हा सुद्धा तेच प्रदर्शन आणि आता सुद्धा तेच प्रदर्शन आलं। दादा काय म्हणाले सामन्याविषयी? एकंदरीत सर्वोच्च धावसंख्या होती या स्पर्धेतील 64 धावा चेस करायच्या होत्या, काय रणनीती होती आपली? सुरुवातीला आम्ही एक विचार केला की ते लोकांनी लास्टच्या 2 ओव्हर मारलेल्या होत्या, पण महेंद्र आणि आम्ही दोघांनी विचार केला की पहिले 2 पॉवर प्ले त्याच्यात जास्त धावा काढायच्या, म्हणजे नंतर काय प्रेशर राहणार नाही। तर ज्या महेंद्रने फलंदाजी केली त्याच्याविषयी काय म्हणाल? तो आमचा आयकॉन खेळाडूच आहे, पण तो कधी कधी मिस्टेक करतो, न तो बेस्ट प्लेअर आहे एकदम। ओके, थँक्यू। तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल। त्याचबरोबर पाहतोय आपण एक आकर्षक ट्रॉफी आणि तर पुष्पक ज्वेलर्सचे मालक सुरेश सोनी सर यांच्याकडून स्टार कॉलनीमध्ये त्यांच्या वतीने एक आकर्षक भेट दिली जाते। सामनावीराचा पुरस्कार मिळाला तो विश्वास रसाळ यांना, आणि त्याचबरोबर 500 रुपयाचं कॅश प्राइज, षटकारांची हॅट्रिक लागोपाठ षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं अरुण गोरपेकर यांच्याकडून। तर बदलापूरचे सन्माननीय संजयजी चौधरी यांना इन्व्हाइट करतोय आपण या मंचावरती, स्वागत असेल आपला।
हॅलो, चला घारिवली टीमचे राखीव खेळाडू आपण देखील या. तर मंचावरती स्वागत केलं जाईल आमचे अरुण गोरपेकर यांच्या शुभ हस्ते. संजयजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुष्प